Good morning, everyone. I am Sutar sir from Sahkar Nagar Municipal English Secondary School. आज आपण मराठी विषय शिकणार आहोत. त्याच्यामधली कविता जी आहे, पुन्हा एकदा ही कविता आपण आज शिकणार आहोत. कवितेचे लेखिका जी आहेत प्रतिमा इंगोले आहेत. क्लास 9th, सब्जेक्ट मराठी, टॉपिक पुन्हा एकदा, सब टॉपिक कविता आहे ही. आणि कविता आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. पान क्रमांक 43, पेज नंबर 43 वरती कविता आहे. आपल्याजवळ पुस्तक असेल तर ते पुस्तक ओपन करायचं आहे आणि पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामधून आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नवीन निर्मिती, नवीन क्रिएशन, नवीन गोष्टी आपण कशा करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. युवकांसाठी काय नवीन संदेश आहे, लहान मुलं आहेत किंवा जी शाळकरी मुले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ह्यासाठी आपण नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत. आणि या कवितेमधून आपल्याला प्रतिमा इंगोले ह्या ज्या कवित्री आहेत, नवनिर्मितीचा ध्यास, नवनिर्मिती याचा अर्थ आहे की नवीन आपण काय करू शकतो, नवीन गोष्टी काय आपण शिकू शकतो. हम नया कुछ कर सकते हैं. ओके, नवीन गोष्टी करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे त्याचा कसा आपण वापर केला पाहिजे. तुमच्याजवळ पुस्तक असेल तर पान क्रमांक 43, पेज नंबर 43 बघू शकता. प्रतिमा इंगोले लेखिका, त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपण घेऊया. 1953 ग्रामीण कथाकार कवयित्री त्या आहेत. ग्रामीण कथाकार म्हणजे ग्रामीण म्हणजे ज्या खेडेगाव आहेत, विलेज आहेत, त्या गावामधील ज्या कथा आहेत किंवा गावामधील जे लोक आहेत किंवा गावामधील ज्या समस्या आहेत आणि गावामधील ज्या समस्या आहेत त्याच्यावरती वेगवेगळे उपाय सुचवण्याचं काम प्रतिमा इंगोले ह्या लेखिका, ज्या आपल्या पुन्हा एकदा ह्या कविता आपल्यासाठी दिलेल्या आहे, त्यांनी दिलेल्या आहे. त्यांचं चित्र, त्यांचा फोटो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. लेखिकेचं नाव आहे प्रतिमा इंगोले. ग्रामीण कथाकार, ग्रामीण ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहेत. प्रतिमा इंगोले यांच्याबद्दल आपण थोडीफार माहिती येथून घेऊया. प्रतिमा इंगोले या एक मराठी बाल साहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. लहानांच्या बद्दल ज्या कथा आहेत, लहान मुलांच्या बद्दल ज्या कविता आहेत किंवा त्यांच्या पोएम आहेत आणि वैचारिक निबंध, वैचारिक लेखन म्हणजे जे वैचारिक ज्या चांगले चांगले विचार आहेत त्यांच्याबद्दलचं लिखाण करणं, ज्या विचाराने समाजामध्ये बदल होऊ शकतो, ज्या विचाराने समाजामध्ये नवीन गोष्टी घडू शकतात, अशा प्रकारचं लिखाण प्रतिमा इंगोले यांनी केलेलं आहे. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदार यासारख्या विविध विषयाने त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहे. म्हणजे शेतमजूर आहे, शेतकरी आहे, त्यांचं जे दुःख आहे किंवा शेतकरी जे आहे त्यांचे जे प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नांच्या वरती त्यांनी काय केलेलं आहे, प्रकाश टाकलेला आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा अभ्यास करून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. लोकसाहित्याचा अभ्यासक आहेत. सतत 6 वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिखाण केले आहे. 80हून अधिक पुस्तके, ज्या लेखिका आहेत त्यांनी 80हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर इंगोले यांनी ग्रामीण स्त्री पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथामधून लिहिले आहे. म्हणजे रियालिटी, शी हॅज रिटन रियालिटी
बेस्ट म्हणजे जे सत्य आहे, ज्या रिअलिटी आहेत, लोकांच्या खरोखरच्या रियल प्रॉब्लेम्स ऑफ पीपल ऑफ द पुअर पीपल ऑफ द विलेजेस सी विश टू राईट फ्रॉम हर रायटिंग. ग्रामीण समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ द विलेजेस, गावातील ज्या समस्या आहेत, ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत, तेथील जीव घेण्या संघर्ष, जीवन संघर्ष म्हणजे ते कशा प्रकारे जीव जगतात आहे, संघर्ष माहिती लेखिका आपले जे लिखाण आहे, जे रायटिंग आहे, त्या रायटिंग मध्ये दिलेलं आहे. बघा लेखक त्याच्या लिखाणावरती लिखाण कसलं असतं, लिखाणामध्ये काय आहे. ओके, फक्त आपण कविता लिहिलो आणि त्याचा फक्त शब्दांची मांडणी केली असं नसतं. जी कविता समाजामध्ये बदल करते, समाजामधील ज्या अडचणी आहेत त्यांच्यावरती प्रकाश टाकते, अशा कविता चांगल्या असतात. यांचे किमान 10 कथासंग्रह प्रकाशित झालेत. विशेष म्हणजे त्यांच्या 10 कथासंग्रह, कथासंग्रह म्हणजे अनेक कथांचा संग्रह, 10-20 कथा, ओके, 20-25 कथा यांचा संग्रह, तो संग्रह त्यांनी काय म्हणजे संग्रह प्रकाशित केलेला आहे, म्हणजे अनेक कथांची पुस्तके, स्टोरी बुक्स त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहात या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. म्हणजे स्त्रियांचं जीवन काय आहे, स्त्रियांचं स्ट्रगल काय आहे, ओके, स्त्रियांचे जे दुःख आहे त्यांच्यावरती त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. आणि अमरावती, प्रतिमा इंगोले या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावात रहिवासी आहेत. हे झालं लेखिकेची माहिती. पान क्रमांक 43, कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा, या कवितेला दिलेली आहे. पुस्तकामध्ये आपल्याला अशा कविता दिसते, पुस्तकामध्ये आपल्याला अशा प्रकारची कविता दिसते. आपण वाचन चांगलं केलं पाहिजे, आपण स्वतःहून वाचन केलं पाहिजे आणि वाचनाची गोडी आपल्याला लागली पाहिजे. आपल्यामध्ये जे भाग 1 आहेत, भाग 2 आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही रीडिंग वाचन केलं पाहिजे. पुस्तकामध्ये जसं आपल्याला दिसतं त्याच प्रकारचं पेज आहे ते आपल्याला समोर इथे आहे. याच्यामुळे काय होईल की आपण काय याच्यामध्ये पुस्तकामध्ये काय आहे, कुठल्या पानावरती काय आहे हे समजेल. बघा याच्यामध्ये काय वीज चमकते, ओके, खाली झाडे आहेत, पाण्याचा स्रोत आहे, नदी असेल, तलाव असेल, ओके, वीज, निसर्ग गोष्टी आहेत. कवयित्री याच्यामध्ये काय केलेलं आहे की निसर्गात, नेचर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. निसर्गामध्ये असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. फॉर एक्झाम्पल वीज आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पाऊस आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये वारा. या 3 घटकांचा वापर करून नवनिर्मिती कसा आपल्याला करता येईल या गोष्टी त्याच्यातून सांगितलेल्या आहेत. नवनिर्मिती म्हणजे क्रिएशन, नवीन गोष्टींचं क्रिएशन करणे, नवीन गोष्टींची निर्मिती करणे. थोडी चर्चा आपण करू शकतो याच्यावरती. कविता कशी तयार होते, कवितेची व्याख्या काय, आणि कविता तयार होण्याची प्रक्रिया, आणि तुमच्यात पण एक कवी असतो. विद्यार्थ्यांनो, कविता कशी तयार होते, आपल्यामध्ये ज्या भावना आहेत, जे दुःख आहे किंवा जे हास्य आहे, या सर्वांच्या यांच्यामधून आपल्याला काय होते की नवीन निर्मिती आपण करू शकतो. कविता कशी तयार होते याचं जर प्रश्नाचं उत्तर असेल तर कविता ही आपल्याला जास्त दुःख झाल्यानंतर त्या दुःखाचं परिवर्तन शब्दामध्ये होतं आणि ते शब्द कागदावरती उतरतात, त्यानंतर ती कविता तयार होते. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स. आपल्या ज्या कविता, ज्या फिलिंग्स आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्या भावना आपण काय करतो की
पुस्तकामध्ये मांडतो किंवा पेजवरती मांडतो त्यावेळी काय होतं की कविता जन्मास येते. कवितेची व्याख्या म्हटलं तर इंग्लिशमध्ये ती व्याख्या आहे, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स. आपल्याजवळ ज्या फिलिंग्स आहेत, ओव्हरफ्लो होतो त्याचा. फिलिंग्स म्हणजे आपल्या ज्या दुःख आहे ते जास्त होतं त्यावेळी दुःखाची कविता तयार होते. ज्यावेळी आपल्याला हास्य जास्त होतं, आपल्याला जास्त आनंद होतो, त्यावेळी आनंदाची कविता किंवा चांगल्या प्रकारची कविता निर्माण होते. ही कविता निर्माण होण्याची प्रक्रिया अशी आहे की आपण काय अनुभवलेला आहे, आपण काय अनुभवलेलं आहे आणि ते काय आपण पाहतो आणि कुठल्या प्रकारे त्या गोष्टीला पाहतो, त्या गोष्टी आपण कशा प्रकारे लोकांच्या समोर मांडतो, याच्यातून कविता तयार होते. शेवटचा मुद्दा होता की तुमच्यात पण एक कविता आहे, ती आहे. तुम्ही जर ठरवलं की मला कविता लिहायची आहे तर तुम्ही सुद्धा कविता लिहू शकता, कारण की प्रत्येकांच्या मध्ये कवी हा लपलेला असतो. त्याच्यानंतर लेखिका अस्सल विदर्भीय बोलीभाषेचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. Everyone, unmute everyone. ओके. पुढे आहे की अस्सल विदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. आणि जी बोली भाषा आहे विदर्भ रिजन मधली, विदर्भ भागातली जी भाषा आहे त्या भाषेचा वापर लेखिका करत आहे. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवयित्रीने केले आहे. पुन्हा एकदा या कवितेमध्ये नवनिर्मिती याचा अर्थ आहे की नवीन क्रिएशन. नवनिर्मितीचा अर्थ आहे नवीन क्रिएशन. आपण नवीन गोष्टी काय करू शकतो, इनोव्हेशन, नाविन्य प्रकारचं काय आपण विचार करू शकतो, आपण त्याला म्हणतो न्यू क्रिएशन. नवीन गोष्टींचा आपण काय करू शकतो, याच्या सर्व गोष्टी याच्यामधून सांगितलेल्या आहेत. आणि नवीन काही आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या मनाची भावस्थिती आहे, म्हणजे आपल्या मनाची स्थिती काय होते, ओके, त्याचं वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केलेलं आहे. कठीण शब्द आहेत वंस, चमकणे, चकाकणे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, फोटो काढून घेऊ शकता, जो तुम्हाला नंतर पुस्तकामध्ये लिहिण्यासाठी उपयोगाला पडेल. एकदा वंस, चमकणे, चकाकणे, रक्त म्हणजे रुधिर, ब्लड, स्नायू मसल्स, रक्त, रुधिर, ब्लड. त्यानंतर घुमावा, अनियंत्रित. घुमावा म्हणजे रोटेट करणे, फिरणे, अनियंत्रित असा फिरणे, वारा घुमावा. ओके, शब्द आहे तो आपण पुढे बघूया. हाक मारणे म्हणजे पुकारणे, हाक, पुकार. पाऊस, रेन, पाऊस, पर्जन्य, पाऊस म्हणजे पर्जन्य. नवनिर्मिती याचा अर्थ आहे इनोव्हेशन, क्रिएशन. आपल्यामध्ये नवीन काही करण्याच्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत, कारण की आपण नवीन गोष्टी, याचा अर्थ आहे की आपल्याला अभ्यास करावा सांगितलं नसलं पाहिजे. आपल्या घरातील जे आई वडील आहेत ते अभ्यास करा असं सांगितल्यानंतरच तुम्ही अभ्यास करावा असं काही नाही. तुम्ही स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, स्वतःहून सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत, स्वतःहून होमवर्क केला पाहिजे. म्हणजे
आपल्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा असली पाहिजे. कोसळाव्या, दुसरा आहे की कोसळाव्या, याचा अर्थ आहे की पडाव्यात. कोसळाव्या म्हणजे पडाव्यात, म्हणजे कोलायजन आपण म्हणू शकतो. एखादी वस्तू खाली पडणे असं आपण म्हणू शकतो. भेदाभेद, डिस्क्रिमिनेशन. भेदाभेद, डिस्क्रिमिनेशन. जातीभेद असेल, धर्मभेद असेल किंवा स्त्री पुरुष भेद असेल, ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन जाव्यात असं याच्यामध्ये आहे. उच्च नीच जे आहेत, म्हणजे श्रीमंत आहे किंवा गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे, याचे जे भेदाभेद आहेत त्याला आपण डिस्क्रिमिनेशन किंवा भेदाभेद म्हणतो. दिगंत, दिगंत म्हणजे आसमंत. दिगंत म्हणजे आसमंत. कठीण शब्द झाल्यानंतर आपण कवितेकडे वळूया. पान क्रमांक 43 आपल्या जवळ पुस्तक असेल, सर्वांना पुस्तक काढून पुस्तकामध्ये पहावे. पहिलं कवितेची जी ओळ आहे मी ती वाचून दाखवतो तुम्हाला, ते समजून घ्या. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली, पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. बघा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा, परत एकदा, चमकावी वीज. ओके, जी विजेचे चित्र जे दिलेलं आहे तुमच्या समोर, ओके, ती वीज आहे की ती चमकावी, उतरावी खाली, आणि ती वीज चमकून ती खाली उतरावी, म्हणजे आकाशातून ती खाली यावी, आणि खाली आल्यानंतर भिनावी रक्तात, भिनावी रक्तात म्हणजे आपल्या रक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये ती उतरावी आणि रक्तात भिनावी. ब्लड, रक्त म्हणजे ब्लड. पेटावे स्नायू, स्नायू मसल, आणि आपले जे मसल्स आहेत ते पेटून उठावेत, असे मरगळल्यासारखे असू नयेत. आपले मसल्स कसे असले पाहिजेत? पेटलेले असले पाहिजेत, ताजे तवाने असले पाहिजेत. आपण करीत पुकार, करीत पुकार, करीत पुकार पुन्हा एक वार, आणि आपण जी वीज आहे त्या विजेप्रमाणे आपल्या रक्तामध्ये नवीन क्रिया होऊन आपण चांगल्या गोष्टी करावे, अशी पुकार, अशी हाक आपण सर्वांना दिली पाहिजे. लेखिका प्रतिमा इंगोले हे जे आहेत त्या म्हणतात की आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे, आपल्या म्हणजे नवीन क्रिएशन असल्या पाहिजेत. ओके, आणि निसर्गामधील ह्या गोष्टी आहेत, वीज यांचा समावेश यांच्यामध्ये केलेला आहे. त्याचं थोडं एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये बघूया. पुन्हा भावस्थितीचे वर्णन करतात, त्या म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरावी. लेखिका काय म्हणतात की वीज चमकून खाली उतरावी. जी वीज आहे, बघा, वीज म्हणजे आकाशामध्ये ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी जी वीज निर्माण होते ती वीज चमकून, ओके, ती खाली उतरावी. त्या विजेचे तेज, फक्त वीज म्हणजे वीज नाही, विजेचे तेज, तिची प्रखरता माणसाच्या रक्तात भिनावी. म्हणजे वीज जशी चमकते त्याप्रमाणे आपलं शरीर सुद्धा ताजतवान असलं पाहिजे, प्रखर असलं पाहिजे, आणि ती वीज आपल्या रक्तात भिनली पाहिजे. आपण आळसी नसलं पाहिजे, आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. आपलं काम, आपण युवक आहात, ओके, तर त्याप्रमाणे आपल्याला काय केलं पाहिजे?
त्यानंतर आपण बघतोय की माणसामध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून आला पाहिजे. उत्साह म्हणजे आपण एखादी काम करत आहोत तर आपल्याला उत्साह आला पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. आपण मरगळलेलं नसलं पाहिजे. आपण युवक आहोत आणि युवकांनी कसं राहावं ह्या कवितेतून लेखिकेनं सांगितलेलं आहे. त्यांचे स्नायू पेटून उठावेत, मसल्स, तुमचे जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत ते पेटून उठावेत. पेटून म्हणजे पेटून नाही, पेटून याचा अर्थ आहे की सतत ते ताजेतवाने असले पाहिजेत, सतत क्रियाशील असले पाहिजेत. आपण कुठलंही काम त्या चांगल्या प्रकारेच आणि जोमानं केलं पाहिजे. आणि म्हणजेच समाजातील जुन्या पेटून उठावे त्याचा अर्थ आहे की समाजामध्ये जर जुन्या चालीरीती असतील किंवा समाजामध्ये वाईट प्रवृत्ती असतील, चालीरीती असतील, रूढी असतील, परंपरा असतील किंवा अन्याय असेल किंवा अत्याचार होत असेल, त्यावेळी आपण पेटून उठलं पाहिजे. त्यावेळी आपण बोललं पाहिजे, त्यावेळी आपण तक्रार केली पाहिजे, त्यावेळी आपण त्याच्या विरोधात गेलं पाहिजे. समजलं की लेखिकेला असं म्हणायचं आहे की पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. ज्यावेळी अत्याचार होईल, ज्यावेळी अन्याय होईल, ज्यावेळी तुम्हाला ज्या परंपरा तुम्हाला त्रास करत असतील त्याच्या विरोधात आपण गेलं पाहिजे. परंपरा म्हणजे चांगल्या परंपरा नाहीत, ज्या वाईट परंपरा असतील किंवा जे अन्यायकारक ज्या गोष्टी असतील किंवा जिथं अत्याचार होत असेल त्यावेळी विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी पेटून उठलं पाहिजे. आणि युवक कसा असला पाहिजे की तो सतर्क असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे आणि त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार असलं पाहिजे. हे प्रतिमा इंगोले आपल्या पहिल्या पॅरेग्राफ मधून सांगतायत. याच्यामध्ये काही शंका नसेल तर मी पुढे जातो. पुन्हा एकदा पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाची सरी, व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. पहिली लाईन आहे पुन्हा एकदा, स्क्रीनवरती लक्ष ठेवा. पुन्हा एकदा घालीत पिंगा म्हणजे गोल गोल फिरत, पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे. ओके. पावसाच्या सरी आता या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की पाऊस पडत आहे, त्या ज्या सरी आहेत पावसाच्या सरी. व्हाव्यात बेभान, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, आणि जो पाऊस आहे तो बेभान होऊन खाली पडला पाहिजे. कोसळाव्यात खाली, आणि पाऊस जो आहे तो कोसळून खाली कोसळावा. समजते की पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. बघा, लेखिका प्रतिमा इंगोले यांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये काय दिलेलं होतं की वीज कशी पडावी याच्याबद्दल माहिती दिली होती आणि त्याच्यामधील जे फरक आहे ते सांगितलं होतं. आता दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे की पाऊस कसा पडावा. बघा, निसर्ग हा सगळ्यात महत्वाचा मित्र आपला आहे. विद्यार्थ्यांनो, निसर्ग हा आपला सगळ्यात महत्वाचा मित्र आहे. ऊन हा म्हणजे सूर्य आपला सर्वात चांगला मित्र आहे. समजलं? ऊन असेल, पाऊस असेल, हवा असेल, हे पहिल्यांदा आपले मित्र आहेत, त्यानंतर आपले क्लासमेट आहे. बरोबर आहे? सर्वात महत्वाचा आहे ऊन म्हणजे सूर्य आपला सर्वात महत्वाचा मित्र आहे. सूर्यप्रकाश देतो आपल्याला. बरोबर आहे? सूर्यामध्ये आपण गेलं पाहिजे, प्रकाशामध्ये आपण थोडंफार राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लेखिकेनं पावसाच्या बद्दल माहिती दिली आहे की पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्यात खाली. आणि पावसाच्या सरी बेभान होऊन खाली कोसळाव्यात. आणि थोडं आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आता. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नवनिर्मितीच्या विचाराने प्रेरित झालेल्या
मनाची निर्मिती आपण केली पाहिजे. मनाचे आपले जे विचार आहेत, कवित्री पुढे म्हणते की पुन्हा एकदा पावसाच्या सरी जोरदार पडाव्यात, सरी पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती गोल गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात, आणि त्या बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात, आणि त्या सरीमुळे मातीत मिसळून जाव्यात, आणि त्यामुळे काय व्हावं की जी जमीन आहे, जी माती आहे, ती सर्वत्र एक झाली पाहिजे. सर्वत्र काय झाली पाहिजे? एक झाली पाहिजे. याचा अर्थ असा होईल की आपण सर्व एक झाले पाहिजे, असं लेखिकाला म्हणायचं आहे. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. बघा, कविता वाचतो मी. मातीत माती व्हावी एक. जी माती आहे, चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, जी माती आहे ती सर्वत्र एकाच प्रकारची आहे. त्याचा रंग थोडा थोडा वेगळा असला तर मातीचा गुणधर्म तो कधी सोडत नसतो. पुसून टाकीत, वाईप आउट. पुसून टाकीत म्हणजे पुसून टाकलं पाहिजे, वाईप आउट. भेदाभेद पुन्हा एक वेळ. आपल्यामध्ये जे भेदभाव आहेत, ओके, उच्च नीच, ओके, जात धर्म, हे जे भेदभाव आहे, तुम्हाला चित्र 2 दिसत आहे त्याच्यामध्ये, की माती पुसून टाकीत, त्यानंतर आपल्यामध्ये जे भेद आहेत किंवा जे श्रीमंत गरीब ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. ओके, चित्रामध्ये बघा, इथं हात धरलेला दिसतंय. पुढे तुम्हाला चांगलं चित्र मी तुम्हाला दाखवतो. बघा, नॅशनल इंटिग्रेशन आपण म्हणतो, राष्ट्रीय एकात्मता म्हणतो, अशा प्रकारे आपण असलं पाहिजे. आपल्यामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक एकत्रित राहतात, गुण्या गोविंदाला राहतात, ते राहिले पाहिजेत. उच्च नीच, गरीब श्रीमंत ह्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. आपण विविधता आपल्यामध्ये आहे, ओके, विविधता आपल्यामध्ये आहे, परंतु आपण काय आहोत? एक आहोत, असं आपल्याला, असं कवित्रीला वाटत आहे. पुढे मातीत माती व्हावी, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. याचा अर्थ आहे की ती एकजीव व्हावी, माती एकजीव व्हावी. याचाच अर्थ या मातीतील म्हणजे समाजातील भेदाभेद. माती म्हणजे समाजातील भेदाभेद. समाजामध्ये जे भेदाभेद आहेत, सोसायटीमध्ये जे भेदाभेद आहेत, ओके, डिस्क्रिमिनेशन आहेत, ते संपून जावेत, मिटून जावेत, नष्ट होऊन जावेत, असं कवित्रीला वाटते. म्हणजे समाजात असलेले गरीब श्रीमंत, तू गरीब आहेस, तू श्रीमंत आहेस, हे सर्व नष्ट झालं पाहिजे. उच्च नीच म्हणजे उच्च आहे किंवा नीच आहे, कमी दर्जाचा आहे, धर्म किंवा स्त्री पुरुष, ओके, मेल फिमेल, ओके, जेंडर इक्वेलिटी आपण म्हणतो, म्हणजे स्त्री पुरुष जे आहेत ते सर्व समान आपण मानले पाहिजे. तर याच्यानंतर पुढे आपण बघूया. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. बघा, पुन्हा एकदा वारा घुमावा. आता इथं आपण पहिल्या पॅराग्राफ मध्ये बघितलं की वीज, दुसऱ्यामध्ये घेतले पाऊस, तिसऱ्यामध्ये वारा, तिसऱ्यामध्ये काय आहे की वारा. म्हणजे दिलेला आहे की युवक हा ज्या पुढे कितीही अडचण असेल, कितीही भुलावी तहान, भुलावी तहान, तहान म्हणजे त्याची जी भूक तहान आहे, ओके, ती तहान विसरून जावा. भुलावी भूक, त्याची जी भूक आहे तो भूक सुद्धा विसरून तो जावा. बघा, युवक कसा असावा याचं उदाहरण दिलेलं आहे की युवक कसा असावा. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इतरला भुलावी तहान, भुलावी तहान, त्याची तहान आहे ती भुलून जावी. ओके, तुम्ही ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे ते समजेल. त्याचा अर्थ आपण बघूया. ह्या पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक, युवक म्हणजे यंग जनरेशन, तरुण, ओके, भारला जावा, भुलावी तहान, भुला तहान म्हणजे त्याला तहान सुद्धा लागू नये, भूक सुद्धा लागू नये, तो इतका काम करावा, तो आपल्या कामामध्ये गुंग असावा. नवनिर्मितीचे विचार. बघा, तरुण कसा असला पाहिजे,
नवनिर्मिती त्याच्यामध्ये असली पाहिजे, विचारामध्ये प्रखरता असली पाहिजे. मांडताना कवित्रीने पुढे म्हणतात की पुन्हा एकदा नव्याने सुधारणांचा वारा. सुधारणा म्हणजे डेव्हलपमेंट. ओके, विंड, हवा. जो डेव्हलपमेंट आहे, नवीन काही करण्याची गोष्टी आहे, सुधारणा करण्याच्या गोष्टी आहेत, त्या युवकामध्ये सतत घुमत असावा. असं नसावं की माझं घर चांगलं आहे बस, असं नसावा. तो समाजामध्ये सुद्धा नवीन बदल करण्याची इच्छा त्याच्यामध्ये असावी. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा. आणि हा जो वारा आहे, तो वारा आपल्याला प्रत्येक युवक, ईच अँड एव्हरी, ओके, यंग जनरेशन, यंग पर्सन, प्रत्येक युवक, प्रत्येक विद्यार्थी कसा असला पाहिजे, इथला भारलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये विचारांची प्रखरता असली पाहिजे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. ओके. इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहान भूक विसरून काम करावे. काय करावे? काम करावे. त्यांनी काम केलं पाहिजे. निष्क्रिय न बसता त्यांनी काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. आणि काम करते वेळी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी काम केलं पाहिजे. बघा, नवनिर्मितीचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्रीने पुढे म्हणतात की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचे वारे आपल्या समाजात घुमावे. या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक भारून जावा. इथल्या तरुणाने मंत्रमुग्ध होऊन तहान भूक विसरून, म्हणजे त्याला भूक सुद्धा लागली नसली पाहिजे, मला हे काम करायचं आहे, मला हे पुस्तक वाचायचं आहे, मला मराठी पुस्तक वाचायचं आहे, भाग 1 वाचायचा आहे, भाग 2 वाचायचा आहे, भाग 3 वाचायचा आहे, भाग 4 वाचायचा आहे, मला मराठी आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक तरुणाजवळ आपापली उद्दिष्ट असली पाहिजेत. आणि त्यानंतर काम करावे. माणसानं किंवा युवकांनी कधीही निष्क्रिय नसावं. कवयित्री म्हणतात की समाजातील नवीन सुधारणेचं वारं, नवीन सुधारणा, नव्या गोष्टी कशा आपल्याला करता येतील त्याचं वारं, त्याच्या प्रकारचा आपण वेव्ज म्हणतो, तरंग म्हणतो, त्या आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. अतिशय सुंदर कविता लेखिकेनं इथं मांडलेली आहे. शेवटचा कडवा आहे, नवनिर्मितीची तहान लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. नवनिर्मितीची चाहूल. नवनिर्मिती म्हणजे मला काहीतरी नवीन करायचं आहे, मला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे, याची चाहूल लागली पाहिजे. नवनिर्मिती म्हणजे नवीन क्रिएशन. लागावी चाहूल. चाहूल लागणे म्हणजे मला काहीतरी, बघा हा चित्र आहे, त्याला काहीतरी नवीन करायचं आहे, अशी नवीन निर्मिती करायची आहे. उजळावी भूमी दिगंतात म्हणजे सर्व विश्वामध्ये पुन्हा एकदा. आणि ही जी भूमी आहे ती भूमी काय आहे की उजळून जावी पुन्हा एकदा. बघा, त्याचा काय की नवनिर्मितीची चाहूल त्याला लागावी, नवीन विचारांचा नवीन समाज घडावा, नवीन विचारांनी नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने, बघा काय म्हटलेलं आहे, प्रखर तेजाने तळपून निघायला पाहिजे. आपली कीर्ती साऱ्या जगामध्ये पसरावी, असं आपण वागलं पाहिजे, असं कवयित्रीला वाटते. अशा प्रकारे कवयित्रीला वाटते. पुढे आहे याच्यामध्ये स्वाध्याय जे आहे, माझ्या मते कविता तुम्हाला समजली आहे. स्वाध्याय जे आहे आपण उद्या पाहूया. आणि स्वाध्यायाच्या आधी कवितेमध्ये काही शंका असतील तर परत एकदा मी काय कविता तुम्हाला वाचून दाखवतो. ग्रामीण कथाकार कवयित्री हजारी पुस्तकांच्या बद्दल थोडी माहिती राहिली होती, ती पुस्तकं बघू शकता. कवयित्री जे आहेत त्यांनी पुस्तकं लिहिलेली होती. बुडाई, त्यानंतर अक्सिदीचे दान, त्यानंतर कविता आपल्याला थोडक्यात मी सांगतो की कवितेमध्ये वारा आपल्याला काय प्रेरित करतो, युवकांच्या मनामध्ये नवीन काही करण्याची इच्छा कशी प्रेरित करतो,
त्यानंतर आपल्या रक्तामध्ये भिनून पेटून आणि आपल्या स्नायू जे आहेत ते बळकट होऊन आपण पुन्हा एकदा नवीन गोष्टी करण्यासाठी विजेचा वापर केला पाहिजे. म्हणजेच वीज हे एक प्रतिकात्मक आहे. ओके, पुन्हा एकदा गलित पिंगा पावसाची सरी व्हाव्यात बेभान. पाऊस जसा पडतो, पाऊस जोरात पडावा आणि पाऊस पडून जमिनीमध्ये जी माती आहे ती माती काय झाली पाहिजे की सर्व गोष्टी, सर्व भेद, जातीभेद, धर्मभेद, गरीब, उच्च, नीच, स्त्री पुरुष हे भेद आहे सर्व संपून गेले पाहिजे असं लेखिकेला वाटते. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. आणि वारा जो आहे तो पुन्हा घुमावा आणि वाऱ्यामुळे काय झालं पाहिजे की इथला जो युवक आहे तो युवक भारला जावा आणि नवनिर्मितीची लागावी चाल आणि त्याला नवीन काहीतरी करण्याची उमेद असली पाहिजे. नवीन क्रिएशन आणि देशासाठी, समाजासाठी एक नवीन काहीतरी गोष्टी करण्यासाठी तो सतत कार्यशील, सतत क्रियाशील असला पाहिजे. आणि मला आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असावी. काही शंका असतील तर तुम्ही परत मला नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारू शकता. आणि हा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आहे तुम्ही आपण उद्या